वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्य आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवाय प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पवित्र नाशिक नगरीमध्ये भारतीय संस्कृतीची प्राचीन नगरी आणि सांस्कृतिक नगरी अशी या नगराची ओळख. विवा शिरवाडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही नगरी आहे. या नगरीला फार मोठा इतिहास आहे. या नगरीमध्ये गेली अनेक वर्ष आयाम या संस्थेच्या माध्यमातून कला, साहित्य, इतिहास अशा वेगवेगळ्या विषयामध्ये मूलभूत कार्य करणारी ही आपली आयाम नावाची संस्था आहे. प्रामुख्याने विमर्श, आत्ताच आदरणीय डॉक्टर भरतराव केळकर यांनी आपल्या संस्थेविषयी सांगत असताना सत्य ठामपणाने मांडणं, सत्य जगासमोर आणणं आणि असत्याला विरोध हा या आपल्या आयाम संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस. खरं तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1674 या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. अनेक शतकांनंतर पुनरपी हिंदुपंथ पाकशाहीची स्थापना आणि म्हणूनच गेली अनेक वर्ष संघ हा पवित्र दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करत आहे. आणि त्याच भूमिकेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भरतजी केळकर सर आणि आपण सर्व शिवभक्त बंधू भगिनीच्या माझ्यासमोर खरं तर नाशिक शहराचं बौद्धिक वैभव आहे. डॉक्टर विंचोरकर सर आहेत, अवजी कवड्यांचे वंशज कवडे साहेब आहेत, इथं पेठे आहेत. आम्ही ज्यांना वंदन करतो मानता सुगेटजी महाराज आणि आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारी आपण सगळी मंडळी.
आज मी आपल्या समोर छत्रपती शिवरायांची अष्टक्रांती आणि याच कार्याच्या माध्यमातून हे कार्य घडलं की शिवरायांचं या सगळ्या कार्याचं जे सूत्र आहे, जे सार आहे, ते या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार. कारण की विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. कारण की शिवाजी महाराजांनी किती विविध पद्धतीने हे कार्य केलेलं आहे. युद्धस्य कथा रम्या, त्यामुळे आपल्याला त्यांच्या युद्धांच्या कथा फार मनोरंजक वाटतात आणि आपण त्यात रमून जातो. परंतु त्याचबरोबर शिवरायांनी जे विविध कार्य केलं की जे अत्यंत मूलगामी होतं, ते क्रांतिकारी कार्य वैचारिक पद्धतीने मी आपल्या समोर मांडलं आहे. त्यामध्ये शिवरायांची कृषी क्रांती, की उद्ध्वस्त झालेला भारत त्याला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न शिवरायाची उराटी बाळगलं आणि ते स्वतःच्या स्वराज्यात पूर्ण करून जात. त्यांनी जी केलेली कृषी क्रांती आणि ही कृषी क्रांती यशस्वी झाल्यामुळे त्या स्वराज्यात अर्थक्रांती आणि अर्थक्रांती करून राज्य समृद्ध केलं, राज्य क्रोश समृद्ध केलं आणि प्रजेला समृद्ध. अशी एक आगळी वेगळी अर्थक्रांती शिवाजी महाराजांनी केली. आजच्या अर्थशास्त्रीसाठी ही अतिशय मार्गदर्शक आहे असं माझं मत आहे. अर्थक्रांतीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी तिच्या प्रजेला समृद्ध केलं, 18 जातीच्या समाजाला समृद्ध केलं आणि त्यामुळे इथं सामाजिक क्रांती घडली. सर्व समाजातल्या सर्व जातींमध्ये जे तणाव होते त्या आर्थिक तणावामुळे निर्माण झाले ते समाजात एकसंघ करतात आणि समाजाला एकसंघ करून समाजामध्ये त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवाद निर्माण केला. ही राष्ट्रवादाची क्रांती आणि राष्ट्रवादाची क्रांती यशस्वी करण्यासाठी एक विषम लढा त्यांना लढावा लागला. एका बाजूला जगातले सामर्थ्यशाली सत्ताधीश आणि त्या विरुद्ध त्यांनी दिलेला लढा अगदी प्रतिकूल होता. तो कसा होता आणि तो यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेली युद्धशास्त्राची क्रांती आणि युद्धशास्त्राच्या क्रांतीतून यशस्वी करण्यासाठी त्याचा एक भाग, एक अंग म्हणून त्यांनी दुर्ग क्रांती युद्धशास्त्राची क्रांती, ज्याला गनिमी कावा म्हणतो, ओळीला वाक्य आहे, सायकोलॉजीचं वाक्य आहे आणि त्यातून हा लढाई सुटली. आणखी त्याचा एक दुसरा भाग त्यांनीच केलेली आरमार क्रांती आणि हे सगळं कार्य यशस्वी झालं आणि त्याचबरोबर त्यांनी केलेली सांस्कृतिक क्रांती. हे सगळं यशस्वी झाल्यामुळे ते ही सांस्कृतिक क्रांती करायला सक्षम झाले. असा हा अष्टक्रांतीचा भाग मी आपल्या समोर विस्तृतपणे साधारणपणे मला वाटतं 1.5 तास लागेल. कृपया आपण मला तेवढी संधी द्या असा मला विश्वास.
आता मी विषयाच्या व्याप्तीमुळे काही वेळेस अगदी पहिल्या दानात प्रवेश करतो. 1642 साली शहाजी राजांच्या परवानगीने शहाजी राजांचं स्वप्न हिंदवी स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्र आणि मराठी बांधवांना शेकडो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करण्याचं ध्येय जे आपल्या पतीचं होतं, परंतु त्यांना शक्य झालं नव्हतं. पण त्यांनी कर्नाटकामध्ये तो प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी केला होता. आपली मायभूमी महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांना त्या गुलामीतून शेकडो वर्षाच्या मुक्त करणं, ते आपल्या पतीचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या 12 वर्षाच्या शोभायात्रेतून 1642 साली जिजाऊ पुण्यामध्ये आहेत. त्यावेळेस पुण्याची अवस्था कशी, तर शहाजीराजांनी निजामशाहीच्या रक्षणाच्या निमित्ताने, निजामशाहाचा अचाई मृत्यू झाला, निजामशाहाला सक्षम वारस नव्हता, म्हणून त्याचं लहान मुलगा मांडीवर घेऊन शहाजीराजांनी निजामशाही आपल्या ताब्यात घेतली. 1629 साली त्यांनी हा प्रयत्न सुरू केला. शहाजीराजांसारखा एक हिंदू कापर शेकडो वर्षाची निजामशाही सल्तनत, इस्लामिक सल्तनत आपल्या ताब्यामध्ये घेतोय. यामुळे संतापलेला मुघल बादशाह दिल्लीपती शहाजहान आणि आदिलशहा आपापसातलं वैर विसरून निजामशाहीवर म्हणजे शहाजीराजांवर आक्रमण करून आले. 1629 पासून 1637 सालापर्यंत शहाजीराजांनी एकट्याने या 2 एकत्रित बलाढ्य सत्तांची सत्ता केली. आणि या संघर्षाच्या काळामध्ये शिवनेरीवर शिवरायांचं जन्म. 1637 साली ठाणे जिल्ह्यातल्या माहुलीच्या किल्ल्यावर शहाजीराजांचा पराभव झाला. मुघलांनी आणि अजिंठ्याने तो किल्ला जिंकून घेतला. शहाजीराजांना दैत केलं आणि त्या निजामशहाचा तो लहान वारस ताब्यात घेऊन त्याची निर्घुण हत्या केली. आणि निजामशाहीचं राज्य मुघल आणि आदिलशहाने आपापसात वाटलं. शहाजीराजांना मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली आणि कोणत्या क्षणी त्याची निर्घुण हत्या होणार. अशा संकट समयी शहाजीराजांनी न डगमगता या दोन्हीही सत्ताधीशांना असं दाखवून दिलं की माझी हत्या करण्यापेक्षा मला जिवंत ठेवणं तुमच्या जास्त फायद्याचं आहे. माझा पराक्रम, माझं कर्तृत्व तुमच्या राज्यासाठी फायद्याचं आहे. आणि याचा परिणाम मुघल सत्ता आणि आदिलशाही सत्ता शहाजीराजांना आपल्या सेवेमध्ये आमंत्रित करतात. मी आता सांगितलं की ज्यांना मृत्यूदंड जाहीर झाला आणि कोणत्याही क्षणी त्यांची निर्घुण हत्या होणार, निजामशास्त्र वारसाची झाली. आणि अशा संकटामध्ये शहाजीराजांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी यापुढे खरं तर भारत नतमस्तक झाला.
त्यांचा पराक्रम इतकीच त्यांची मुत्सद्दी केली, चातुर्य हे महत्वाचं. आणि बघा की दोन्हीही सत्ता त्यांना सेवेमध्ये येण्याची संधी देतात. आणि आता 40 शहाजीराजांचं असं वय आहे. आपण मुघलांकडे जायचं आदिलशहाकडे, खरं सांगू का आपल्याला अजून शहाजीराजाची ओळखच नाही. शिवबाचे वडील शहाजीराजे इथं त्यांची ओळख सांग. म्हणून काही वेळेस थोडं बाजूला जाऊन त्या महापुरुषाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. त्यांचं कार्य आपल्यापर्यंत अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण की तो शिवरायांच्या चरित्राचा पाया ठेवा. आणि आता शहाजीराजे विचार करताय की आपण मुघलांकडे जायचं साहजिक. त्यावेळेस ते निजामशाहीकडे होते. त्यावेळेस निजामशाहीकडून त्यांना पुणे, इंदापूर, सफे परगणा आणि बारामती द्या. आता बघा याच जहागीर म्हणजे सह्याद्रीचा दक्षिणेकडचा जो भाग आहे सध्य सह्याद्री, तो नेमका या बारामतीत आहे. आणि इथं त्यांना जहागीर होती. याच बारामतीतल्या किल्ल्यांच्या आणि बारामतीतल्या मावळ्यांच्या सहाय्याने शहाजीराजांनी 1629 ते 1635 8 वर्ष जगातल्या 2 बलाढ्य एकत्रित सत्तांची सोय. आणि आपल्याकडं निजामशाहीच्या वतीने जी जहागीर होती त्यावेळेस मुघल आणि आदिलशाह यांच्यामध्ये निजामशाहीची वाटणी झाली होती. भीमा नदी ही सीमा ठरली होती. भीमेच्या उत्तरेचा भाग हा मुघलांच्या वाट्यावर आणि भीमेच्या दक्षिणेचा भाग हा आदिलशाहच्या वाट्यावर गेला होता. म्हणजे जी जहागीर निजामशाहीकडून त्यांना होती ती आदिलशाहच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे हे मावळे आणि त्यातले गडकोट हे आपलं बलस्थान आहे म्हणून शहाजीराजे आदिलशाह. आणि दुसरा हेतू असा होता की मुघल सत्ता ही हिंदुस्थान व्यापक होती. अफगाणिस्तान एक त्याच्या सत्ता. शहाजीराजांसारखे शेकडो सरदार मुघलाईमध्ये होते. जर आपण मुघल राज्यात गेलो तर त्यापैकी एक नगण्य सरदार म्हणून आपलं स्थान खाली. पण आदिलशाही ही त्या मनाने खूप दुबळी होती, लहान होती. आणि शहाजीराजांच्या दर्जाचे तिथं बोटावर मोजणारे 2-4 सरदार होते. म्हणजे त्या आदिलशाहीमध्ये जाऊन आपल्याला आपलं स्थान निर्माण करता येईल आणि आपलं प्रभुत्व वाढवते जसं निजामशाहीमध्ये शहाजीराजांचं होतं. आणि म्हणून शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा केली. बघा पराभूत झालेला शहाजीराजा याला निजामशाहीकडून जेवढी जहागीर होती तेवढीच जहागीर आदिलशाहीने पुन्हा बाजली. याला म्हणतात पराभवानंतर ये. याला म्हणतात ना तहात मिळवावं लागतं. कित्येक वेळा आम्ही विजय मिळवतो आणि तहात हरतो, लक्षात ठेवा. आणि शहाजीराजे युद्धात हरूनही तहात विजयी. आणि आदिलशाहीकडून दिलं पण आदिलशहाला शहाजीराजांच्या बड्डखोर झाली. त्यांना अनेक सल्लागार होते. ते म्हणले अहो हे काय हा बड्डखोर वृत्तीचा शहाजीराजा, तुम्ही त्याला आपल्या सेवेत घेताय, सावध राहा. आणि मग आदिलशाही खूप चिंतन केलं आणि मग त्यांना सांगितलं की तुमची जहागीर तुमच्याकडे राहील, परंतु तुम्हाला आमच्या आदिलशाही सत्तेला तुमच्या पराक्रमाने तुमच्या कर्तृत्वाने नवा प्रदेश जिंकून द्यावा लागेल. आम्हाला काय फायदा, तुम्हाला आमच्याकडे घेऊन फायदा काय. आणि खरं तर शहाजीराजांच्यावर हे एक प्रकारचं संकट आहे. आपल्या महाराष्ट्रापासून
कर्नाटकामध्ये दक्षिणेत जायचं आणि तिथं आदिलशाही सत्तेला नवराज्य जिंकून जायचं. परंतु शहाजीराजांच्या समोर पर्याय नव्हता, हे संकट होतं. परंतु लक्षात ठेवा, ज्या महान व्यक्ती असतात ना, ते संकटाला संधी मानतात. शहाजीराजांनी या संकटाला संधी मानली आणि आता आदिलशहाचं काही सैन्य घेऊन, आपलं सैन्य घेऊन शहाजीराजे दक्षिणेकडे निघाले. आपल्याला आश्चर्य वाटेल, 6 महिन्यामध्ये शहाजीराजांनी कोल्हापूर पासून गंगलोर पर्यंतची काय पराक्रम होता या माणसाचा. आणि कर्नाटकामध्ये आपलं राज्य स्थापन केल्यावर 1637 ते 1642 शहाजीराजांबरोबर जिजाऊ आणि बाण शिवबा होते, संभाजीराजे होते, वेगवेगळे राजे होते, तुकाबंदी होत्या. आपल्याला अजून शहाजीराजांचं कार्य इथे सगळे वैचारिक मंडळी आहे. माझं व्याख्यान हे वैचारिक आहे, कथा कादंबऱ्यासारखं नाही. आणि तुम्हाला कळेल काय आनंद आहे त्याचा. आता बघा, शहाजीराजांनी दक्षिणेत केलेलं 2 महत्वाची कार्य. पहिलं कार्य आता सरांनी सांगितलं की ते दक्षिणेत गेल्यानंतर तिथल्या मंडळींनी त्यांना सांगितलं की महाराष्ट्रापासून उत्तरेकडे तुम्ही कन्याकुमारी आमच्या काश्मीर पर्यंत जा, फक्त राजस्थान सोडलं तर जिथं इस्लामची सत्ता किंवा त्यांचं वर्चस्व होतं, तिथली सर्व आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी निर्माण केलेली भव्य दिव्य मंदिरं नष्ट झाली. परंतु महाराष्ट्रापासून कन्याकुमारी पर्यंत दक्षिणेकडे हजारो वर्षांपूर्वी जी आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली भव्य दिव्य मंदिरं, ही भारतीय संस्कृतीची ओळख सांगताय, ती आजही टिकून आहे. कारण की त्याचं रक्षण शहाजीराजांनी. आणि शहाजीराजांच्या पश्चात त्याच्यावर उशिरा दिसतो. मग ते तंजावरची जाती असेल किंवा शिवाजी महाराज, आणि दुसरं कार्य सांगतो की शहाजीराजांच्या पदरी सर्व भाषेचे पंडित होते. राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये शहाजीराजांचं दक्षिणेतलं कार्य विस्तृतरित्या मांडलेलं आहे. आणि त्यामध्ये लिहिलंय शहाजीराजांच्या पदरी संस्कृत पंडित, कानडी पंडित, तेलुगू पंडित, तमिळ पंडित, मल्याळ पंडित, म्हणजे दक्षिणेतल्या सर्व भाषेतले पंडित होते. आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून गेलेले मराठी आणि संस्कृत पंडित होते. शहाजीराजांनी एक कार्य हाती घेतलं. हजारो वर्ष गेली या भारतीय विद्वानांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये जी ग्रंथ संपदा निर्माण करून ज्ञानाचं संवर्धन केलेलं आहे, ते सर्व ज्ञान वेगवेगळ्या भाषांमधलं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करून देण्याचं कार्य शहाजीराजांनी. शेकडो ग्रंथ शहाजीराजांच्या या सांस्कृतिक क्रांतीतून घडून गेले. आजही तुम्ही तंजावूरमध्ये सरस्वती महाल ग्रंथालयात गेला तर शहाजीराजांच्या प्रयत्नातून आज शिल्लक राहिलेले शेकडो ग्रंथ शहाजीराजांनी वेगवेगळ्या भाषांचे ग्रंथ भाषांतरित करून घेतलं आणि ते ज्ञान संवर्धन केलं शहाजीराजांतून. शहाजीराजांचं दुसरं महत्वाचं कार्य की दक्षिणेमध्ये विजयनगर साम्राज्य लयाला गेलं. त्या विजयनगर साम्राज्याचे जे तत्कालीन सुभेदार, ज्यांना आपण नायक म्हणतो, राज्य गेलं लयाला, पण ते नायक सुभेदार त्यांचे वंशज होते. आणि आमच्या हिंदूचा एक स्वाभिमान,
आम्हाला शत्रू लढायला मिळाला नाही तर आम्ही आपापसात आणि तसे हे सगळे नायक, मग तो त्रिचनापल्लीचा नायक, मदुराईचा नायक, तंजावूरचा नायक, श्रीरंगपट्टणचा नायक, आमच्या मैसूरचा नायक, हे सगळे आपापसात भांडत होते. काही भान नाही हो. आमच्या उमऱ्यावर ते इस्लामचं आक्रमण आहे, क्रूर आहे, आणि अशा वेळेस आम्ही एकत्र होत नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी एकत्र येण्याचा पहिला प्रयत्न केला, मोहम्मद घोरीचा पराभव झाला. हिंदूंचा दुसरा दूर त्याला माझ्याला शिक्षित होईल. हे बघायचं नाही की त्याची योग्यता काय आहे, परंतु दुसऱ्या वेळेस आम्ही आपापसात लढलो आणि आपल्यातल्याच लोकांनी त्याला आमंत्रित केलं. ते आपापसातल्या वैरात जर आपल्या शत्रूचा शेजाऱ्याचा निघाला झाला तर ते राज्य मला घेता येईल. अरे तो कसं दिसतील, तो लाखांचं सैन्य घेऊन आलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडतो की 500 वर्ष हा देश का पराभूत झाला. याचं कारण संपूर्ण देशभरात हजारो संस्थानं, छोटी छोटी पॉकेट्स होती. पहिला चंद्रगुप्त आहे की ज्यांनी अखंड भारताला एकत्र केले. लक्षात ठेवा, सावरकरांनी हेच सांगितलं, ज्या ज्या वेळेस हा अखंड भारत एकत्र राहिला, मोडी बांधलेली राहिली, त्यावेळेस आम्ही जगावर आणि बघा संस्थानिकांकडे किती, प्रत्येक राजाकडे 2000 5000 आणि आपण सत्व घेतो. अरे त्या मंगोलिया मधून आलेला चंगीज खान तो तैमूर लागलं, आपल्या बरोबर 5-5, 10-10 लाख सैन्य घेऊन होता. मोहम्मद घोरी 2 लाख सैन्य घेऊन आला. 10,000चा संस्थानी त्याच्याशी कसा मुकाबला करणार. आणि म्हणून हे सातत्याने घडलं. हा आमचा इतिहास. शिवाजी महाराजांनी घड्याळाची चाकते आणि अशा परिस्थितीमुळे आम्ही हिंदू संस्थानिकांनी सांगितलं, शहाजी राजांनी तिसरं महत्वाचं कार्य केलं. सगळ्या नायकांचा पराभव केला, परंतु एकही हिंदू संस्थान नष्ट केलं नाही. त्या सगळ्यांना सांगितलं, बाबांनो आता तरी शहाणे व्हा. आणि शहाजी राजांनी दक्षिणेतल्या हिंदू संस्थानिकांचा संघ केला आणि म्हणूनच आज दक्षिण भारतातली भारतीय संस्कृती टिकून आहे. आजही ते बघतो हे कार्य शहाजीराजांनी केलं. परंतु शहाजीराजे मात्र एवढं मोठं राज्य निर्माण केलं, सर्व सुख पायाशी जुळवून घेत आहेत, परंतु शहाजीराजे दुःख काय दुःख आहे. तर शहाजीराजांचं दुःख एकच आहे की माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या मराठी बांधवांना या गुलाबीचे नष्ट कोण करणार. मी दक्षिणेची संस्कृतीचं रक्षण करतोय, परंतु माझ्या महाराष्ट्राचे कोणाच हे त्यांचं दुःख. त्यांच्या पत्नी विजाऊन आहे. आपल्या पतीचं दुःख जाणवतं तीच पत्नी, परंतु शहाजी राजांना आता मात्र दक्षिणेतून पुन्हा महाराष्ट्रात येणं शक्य नाही. ही राजकीय परिस्थिती नाही, ती दुसरी. आणि हे गोष्ट समजल्यानंतर एके दिवशी जिजाऊने शहाजी राजांच्या समोर प्रस्ताव केला. महाराज, गेले अनेक दिवस मी तुम्हाला तळमळताना बघतेय. तुमचं दुःख मला माहिती आहे, मला जाणवत आहे, आणि म्हणून मी आज एक निर्णय घेतला. काहीच कळलं ना असं म्हणायला लागलं. आपण काय बोलायचं. शहाजी राजे म्हटले, अहो तुमच्या मनात काय चाललंय मला काहीच कळत नाही. आणि जिजाऊंनी त्यांना सांगितलं की माझ्या 12 वर्षाला
आणि जसं स्वराज्य तुम्ही कर्नाटकामध्ये निर्माण केलं तसं स्वराज्य हिंदवी स्वराज्य मी माझ्या 12 वर्षाच्या सुरुवातीला सिद्ध करणार. तुमचं स्वप्न साकारायचं. हे ऐकल्यानंतर शहाजी राजे अचंबित झाले. ते हसले. म्हटले जिजाबाई, जिजाबाई कशी हे काय डोक्यामध्ये घेतलंय, हे कसं साध्य होणार. आणि यासाठी तुम्हाला आणि मला किती त्याग करावा लागेल. आणि मग जिजाबाई सांगतात, हे राष्ट्र, ही संस्कृती, हा धर्म आणि हा हिंदू समाज याचं रक्षण करायचं असेल तर आपण दोघांना हा त्याग करावा लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटते. जिजाऊंचा निर्धार बघितल्यानंतर शहाजी राजांना खरंच आनंद झाला. पत्नी असा वेळ तुम्हाला आश्चर्य वाटते. 1642 साली जिजाऊ शोभांना घेऊन महाराष्ट्रात आल्यानंतर या 2 महापुरुषांची सेना खेळीची आल्याचा कल्पना करा. एक दिवस नाशिकला आलो, बायको तिकडे तळमळती, इकडे तळमळत. परंतु या 2 महापुरुषांनी या राष्ट्राचा काय त्याग केला नाहीये. एखाद्या राष्ट्राचं उत्थान करणं ही साधी गोष्ट नाहीये. सर्वोच्च त्याग करावा लागतो. आणि आपल्या पत्नीचा निर्धार बघितल्यानंतर शहाजी राजांनी जिजाऊंना आणि शिवबांना पुण्याला पाठवण्याची पूर्ण व्यवस्था लक्षात ठेवा. परत शहाजी राजांचं धोरण, त्यांची दूरदृष्टी बघा. शहाजी राजांनी शिवबांना पुण्याला पाठवताना माझा पुत्र कधीही आपल्या वडिलांच्या जहागिरीचा कारभार पाहणार आहे, पण तो पाहत असताना माझा मुलगा परकीय आदिलशाहीचा चाकर ठरता कामा नये. म्हणून 12 वर्षाच्या शिवबांना आपला पोटमुखाचा स्वतःचा नोकर म्हणून सनद देऊन पाठवलाय. 12 वर्षाचा शिवबा शहाजी राजांच्या जहागिरीचा, शहाजी राजांचा खाजगी नोकर आहे. लक्षात ठेवा. सनद देऊन पाठवला. आणि दुसरी गोष्ट, 12 वर्षाच्या शिवबांना शहाजी राजांनी अष्टप्रधान म्हटलं लिहिलंय. दाखवावं तुम्हाला. अष्टप्रधान 12 वर्षाच्या मुलाला. 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले पंतप्रधान श्यामराज निळकंठ लांजेकर. 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले सरसेनापती मानकोली दहातोंडे. त्यांच्याबरोबर 500 सैनिक गेले होते आणि 500 सैनिकाचा सरसेनापती मानकोली दहातोंडे 12 वर्षाच्या मुलाला. आणखी धक्का बसले. 12 वर्षाचे शिवबांचे पहिले चिटणीस आणि सचिव रघुनाथ पंतात्रे. आणि 12 वर्षाचे शिवबाकडे 50 घोडेस्वार दिले असते आणि त्या घोडेस्वारांचा सरखौबर होता नूर खान बेग. तुमच्या मनात काय? कारण की हा नूर खान बेग शहाजी राजांचा अत्यंत इष्ट होता. मुळात शहाजी राजे इस्लामिक सत्तेचे सेवक आहेत. तुमच्या लक्षात आलं का? शहाजी राजांच्या पत्री अनेक मुसलमान सेवक होते, त्यांच्यातच वावरत होते, त्यांचे सरदारी करत होते. अधिकशाने त्यांना काही सरदार नेमून दिलेले होते. आलं का लक्षात? कारण की तो वेगळा होता, विशेष दृष्टिकोन होता.
आणि अशा पद्धतीने 12 वर्षाच्या शिवांना अष्टप्रधान मंडळ नेमून 50,000 रुपये म्हणजे शिवांना 1640 जिजाऊ 12 वर्षाच्या शिवबांना घेऊन पुण्यात आल्या. शहाजी राजांच्या जहागिरीचं मुख्य केंद्र राजधानी म्हणजे पुण्याला. त्यावेळेस पुण्याची अवस्था काय, तर आदिलशाही आणि मुघल सत्तेने एकत्रित आक्रमण करून शहाजी राजांच्या पुण्याला जाळून बेचिरात केलेलं होतं. एवढंच नव्हे तर बेचिरात केलेल्या त्या पुण्यनगरीला शापित करण्यासाठी तिच्यावर गाढवाचा नांगर केलेला होता. आणि शापित केलेल्या पुण्यामध्ये उद्ध्वस्त केलेल्या जाळून बेचिरात केलेल्या पुण्याच्या पांढरीवर उलटी पहाड आणि त्याला फाटका जोडा टांगून दवंडी पेटवली होती. या पुण्यामध्ये कुणालाही पुन्हा वस्ती करता येणार नाही, याची वसाहत करता येणार नाही. जो कोणी प्रयत्न करेल त्याच्या घरावर पुन्हा गाढवाचा नांगर फिरेल. अशा उद्ध्वस्त झालेल्या पुण्यनगरीमध्ये 12 वर्षाच्या शिवबांना जाऊन घेऊन आल्या. पहिलं कार्य काय केलं, यवनांनी आदिलशाहीने उद्ध्वस्त केलेलं कसबा गणपती आदी रवई अष्टविनायकाच्या अगोदर ज्यांनी गणपती साम्राज्याची स्थापना केली ते मोरया गोसावी. त्यांचं मूळ आडनाव शाळीग्राम. वयाच्या 60व्या वर्षी कसबा गणपती ज्याचं नाव मोरया, त्याला नवस केला म्हणून त्यांचा जन्म झाला. म्हणून मोरया गोसावींचा मोरया, त्या मोरया आणि नंतर मग अष्टविनायकांची झाली. असा आदी गणेश त्या मंदिरावर हल्ला करून त्याचा विध्वंस केलेला होता. गणेशाची मूर्ती भक्तांनी बाळगामध्ये लपवून ठेवलेली होती. आणि जिजाऊ पुण्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला, पुनर्निर्माण केलं आणि बाळ शिवबांच्या हस्ते विधीपूर्वक कसबा गणपतीची पुनर्स्थापना करून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. आणि दुसरे कार्य काय, तर गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या पुण्यनगरीमध्ये, त्या शापित पुण्यामध्ये शिवबाच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरून या भूमीला पवित्र केलं. जगाच्या इतिहासामध्ये अनेक नगरावर गाढवाचा नांगर फिरल्याच्या नोंदी आहेत. रोम शहरावर गाढवाचा नांगर फिरला होता आणि शापित झालेलं रोम पुन्हा कधीही उभं राहिलं नाही. जगाच्या इतिहासामध्ये गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर फिरण्याची ही एकमेव घटना आहे. आणि शिवाच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरून तिथे या भूमीला. आणि अशा पद्धतीने कार्याला शुभारंभ झाला. शहाजी राजांचे विश्वासू सहकारी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी जिजाऊ आणि शिवबांच्या वास्तव्यासाठी शहाजी राजांच्या आज्ञेने लाल महाल नावाच्या पवित्र वास्तूची निर्मिती केली. आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊंनी एका युगपुरुषाला जिजाऊंनी शिवबांना कसं घडवलं, त्यांना रामायण महावीर उपनिषद सांगितली. त्याच्यामध्ये एक नीतिमान राज्यकर्ता हवा म्हणून त्याला भीष्म निघून शुक्र आणि चाणच केली. शिवाजी राजांमध्ये आदर्श राज्यकर्ता व्हावा म्हणून त्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, गणित आणि भाषा शिकवली. गणित त्यांच्यामध्ये एक अजिंक्य सेनापती व्हावा म्हणून त्यांना शस्त्र विद्या,
अश्वविद्या आणि त्याचबरोबर दुर्गशास्त्र. आमच्या भीष्म नीती, चाणक्य नीती, शुक्र नीती ग्रंथामध्ये दुर्ग महत्त्वी सांगितलेली आहे. त्याचे दुर्गांचे प्रकार सांगितलेले. हा माझा दिलेला आज इथं सांगता येत नाही. तर दुर्गाचं महत्व सांगताना एका दुर्गाच्या सहाय्याने 100 योद्धे हजारो शत्रूंशी वैजवत संघर्ष करू शकतात. आपल्याकडे मनुष्यबळ नाही, साधन सामुग्री नाही, पैसा नाही, युद्ध साहित्य नाही, तरी जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, संघर्ष करायचं असेल, तर या सह्याद्रीला आपलं सेनापती करावं लागेल. आणि त्या सह्याद्रीचे किल्ले आपले योद्धे होती. या किल्ल्यांनी हे स्वराज्य निर्माण करण्यामध्ये, त्याचं रक्षण करण्यामध्ये ही महत्वाची भूमिका बजावली, जी शहाजीराजांनी पूर्वी केली होती. आणि म्हणून जिजाऊंनी सांगितलं, किंवा तुझ्या वडिलांनी या सगळ्यांच्या गडकोटांच्या आणि मावळ्यांच्या सहाय्याने या 2 बलाढ्य शत्रूंची यशस्वी लढा दिला. तुला जर हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल तर या स्वराज्याला, या सगळ्याला सेनापती करावं लागेल. यातले गडकोट आणि मावळे हे तुला सांगितलं. आणि अशा पद्धतीने जिजाऊ शिवबांना घडवलं. आता आपल्या वडिलांच्या जहागिरीचा कारभार शिवबा पाहायला सुरुवात करतात. आणि अवांत समोर आहे. एकेकाळचा सुवर्ण भारत, कृषी प्रधान जगातली सिव्हिलायझेशन, हा जो सुवर्ण भारत होता, ज्या कृषी व्यवस्थेमुळे तो उद्ध्वस्त झालेला होता. मला आश्चर्य वाटे, भारतातली शेत जमीन फक्त 30 ते 40% लागवडीखाली आली. इथे आलेले परकीय अभ्यासक, इतिहासकार की जे पर्यटनासाठी आले, नोकरीच्या निमित्ताने आले, एम.ए. केले, बर्निए, कॉस्मेटिका, डॉक्टर फायर, ही सर्व मंडळी तत्कालीन भारताचं वर्णन करतात. इथले शासनकर्ते, त्यांचा अन्यायकारी धोरण आणि त्याचा परिणाम हा कृषी प्रधान देश उद्ध्वस्त झालेला आहे. आणि भारतामध्ये फक्त 30 ते 40% शेत जमीन लागवडीखाली आलेली आहे. राष्ट्राचं उत्पादन 100% 30 ते 40% आलेलं आहे. असं समोर आव्हान आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी पहिलं ध्येय की मला या भूमीला सुजलाम सुफलाम करायचं. माझ्या वडिलांची जहागीर हे त्यांच्या समोर एक मॉडेल आहे, लक्षात ठेवा. आणि मग शिवाजी राजे त्यांनी आपल्या वडिलांच्या जहागिरीतल्या सर्व शेतकरी बांधव, वतनदार पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं की ही पडीक पडलेली भूमी लागवडीखाली आणू. शेतकऱ्यांनी दुःख मानलं. बाबा रे, आज आमची अवस्था अशी आहे, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही, दावणीला बैलजोडी नाही, शेतीसाठी लागणारे अवजार नाही, बियाणं नाही. आणि ही शेती कशी लागवडी? शिवाजी राजांनी सांगितलं, काळजी करू नका. पुण्याला येताना माझ्या वडिलांनी मला 50,000 रुपयाची सुंदी दिली. ती ह्या सर्व सत्कार्यासाठी लावणार आहे. ज्याच्या दावणीला बैलजोडी नाही त्याला बैलजोडी मिळेल, अवजार नाही, कुळं नाही, नांगर, बैल, पेटारी सगळी मिळेल, बियाणं मिळेल. एवढं करून हा राजा थांबला नाही. सांगितलं, याला संध्याकाळची भ्रांत आहे, त्याला खंडी 2 खंडी टाके लिहून त्याच्या 6 महिन्याची कमी. माझ्या वडिलांच्या जहागिरीतला एकही व्यक्ती संध्याकाळी उपाशी राहणार नाही. काय बघा, हा उभीच नाही.
आम्हाला अजून शिवाजी महाराज समजूनच घेतला नाही. स्वराज्य मिळवणारे शिवराय आणि त्या स्वराज्याला सुराज्य करणारे. स्वराज्य काय काय जातो. जर जे राज्य सुराज्य नसेल तर त्या स्वराज्याला अर्थ नाही. शिवाजी राजाने स्वराज्यही निर्माण केलं आणि त्या स्वराज्याला सुराज्य ताशात केला. सुराज्य केलं. आणि मग हे कसं केलं लक्षात ठेवा. इथंच हा राजा थांबला नाही. कारण की पडलेली भूमी लागवडीखाली आणणं हे अत्यंत कष्टाचं झिकरीचं असतं. आणि मग शिवाजी राजाने सांगितलं की जो शेतकरी पडलेली भूमी लागवडीखाली आहे त्याला 5 वर्ष सारा पा. शत्रुला मी काय बोलतोय हे मूलभूत बोलतोय. इथं असलेली आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल सत्ता, पोर्तुगीज शेतकऱ्याकडून त्याच्या उत्पन्नाच्या 50 अधिक 16 66% कर होता. किती? 50% कर आणि 16% जिझिया. जर 66% कर असेल तर शेती करणार कसा? 2 प्रकारची संकट. आसमानी संकट निसर्गाचं आपण कुठं दररोज पडतो. उभं पीक वाढून जात आहे. उभं पीक वाढून जात याला म्हणतात आसमानी संकट. दुसरं संकट सुलतानी संकट. एक बादशाह एक सुलतान दुसऱ्यावर आक्रमण करतोय. खरं तर युद्धाचे प्रश्न त्यांनी त्यांचे सोडवायचे. पण शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण केल्यानंतर उभा मुलूक जाळून टाकायचं. पिकं जाळून टाकायची. शत्रूची बायका मुलं लुटायची. त्यांना गुलाम म्हणून भर बाजारात विकायचं. जर एखादा शेतकरी कर भरू शकला नाही तर त्याचं घरदार लुटलं जात होतं. त्याची बायका मुलं जप्त केली जात होती आणि जनावरांसारखी भर बाजारामध्ये काय दुर्दैव. या सुलतानांचा या बादशांचा सगळ्यात मोठा प्रॉफिटचा धंदा शेती उत्पन्न संपलं होतं आणि गुलाम विक्री हा त्यांचा मोठा व्यवसाय. काय दुर्दैव लागते काय. आणि अशा पार्श्वभूमीवर शिवराय करतात. त्यावेळेस लोकसंख्या अति कमी होती आणि मग शिवाजी राजांनी सांगितलं की 5 वर्ष चारामा. कुठे 66%. कारण की परिभूमीला जे रायाने याचा परिणाम काय झाला बघा. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी सगळेच प्रश्न मिटवले आणि 6व्या वर्षी शहाजीराजांच्या जहागिरीची 100% झाली. कारण की लोकसंख्या कमी होती. शिवाजी राजांनी आव्हान केलं ज्याच्यात हिंमत आहे तेवढी उभी तुला. तुझ्यात जेवढी कुवत आहे तेवढी जमीन घे. तुझे सगळे प्रश्न मिटवतो. फक्त शेती लागवडी खाली आण. आणि 6व्या वर्षी कृषी क्रांती झाली. शहाजीराजांची जहागीर 100% लागवडी. याला म्हणतात शिवाजी महाराजांची स्फूर्ती. कृषी क्रांती झाली. आता अर्थक्रांती सुरू झाली. कालपर्यंत आता बघा काय सुंदर आहे. सोपंच सुटसुटीत आहे. काल आपल्या ह्या नाशिक शहरामध्ये 100% म्हणजे 1000 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये 1000 कोटी धान्य पिकतं. परंतु शिवाजी महाराजांच्या अगोदर या यवनांमुळे या नाशिक शहरातलं 30 किंवा 40%, आपण 40% धरू, 400 एकर लागवडी केली होतं. त्यात 400 कोटी धान्य. बरोबर आहे का? आणि त्या 400 कोट्यात 60%, आपण 66 सोडूया, 60%,
साहित्य 24, बादशाहच्या खजिन्यात 240 आणि नाशिक मधली प्रजा, इथली जनता फक्त 160 पोत्यांमध्ये फोडली. बरोबर आहे का? 160 आणि 240 400. म्हणून ती अर्धपोटी होती. वर्षभर शेतात राबल्यानंतर पोटाला अन्न नाही याची ती परिस्थिती. शिवाजी राजांच्या क्रांतीमुळे या नाशिक शहरातली 100% पुन्हा शेतजमीन लागवडीत आली आली. 100 एकरामध्ये 1000 एकरामध्ये 1000 पोती धान्य. आणि 6व्या वर्षी शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सांगितलं, बाबा रे, आपल्याकडे भीष्मनी, चाणक्यानी, शिवकरांनी या नीती ग्रंथामध्ये राजाचं आणि प्रजेचं कर्तव्य सांगितलेलं आहे. त्यात राजाची 4 प्रमुख कर्तव्य आहेत. राजाने प्रजेला आपलं अपत्य मानावं. आपण जशी आपली मुलं आहे तसं प्रजेला अपत्य मानावं आणि प्रजेचा पुत्रवत सांभाळ करावा. राजा हा विष्णूचा अवतार आहे, लक्षात ठेवा, उचित नाही आहे. पहिलं कर्तव्य. राजाचं दुसरं कर्तव्य, राज्यावर परचक्र आल्यानंतर राजाने आपल्या प्रजेचं, आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करावं. राजाचं दुसरं कर्तव्य. राजाचं तिसरं कर्तव्य, राजाने आपल्या राज्यामध्ये कुणी कुणावर अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याला शासन करणं आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय देणं राजाचं तिसरं प्रमुख आहे. आणि राजाचं चौथं कर्तव्य, राजाने प्रजेला प्रशासन द्यावं. राज्य हे प्रशासनामुळे चालतं. आणि या राजाच्या 4 कर्तव्यासाठी प्रजेची 2 कर्तव्य. पहिलं कर्तव्य की प्रजेने राजाला आवश्यक असणारा फंड तो कराच्या रूपाने द्यावा आणि तो कर त्याच्या उत्पन्नाच्या 33% असावा. म्हणून आपण 33% कर म्हणतो. शिवाजी महाराजांनी 66% फक्त 33% कर केला. करमुक्त व्यवस्था करणारा मध्य आशियातला पहिला राज्यकर्ता आहे शिवाजी राजा. लक्षात ठेवा, पहिला राजा आहे कर मुक्त करणारा आपल्या प्रजेचा. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस परचक्र येईल तेव्हा प्रजेने राजाच्या सैन्यामध्ये सामील होऊन राष्ट्राचं रक्षण करतात. हे राजाने प्रजेचं कर्तव्य सांगितले. आणि हे शिवाजी राजांनी सांगितलं तर 66% 33% केला तरी अर्थक्रांती कशी घडली बघा. 1000 पोत्यापैकी 33% शिवाजी महाराजांच्या खजिन्यात सुट. मी काय सांगितलं, आदित्यच्या खजिन्यात 240 आणि शिवाजी महाराजांच्या खजिन्यात 330. शिवाजी महाराजांचा खजिना बघा आणि प्रजेकडे काय घडलं बघा. कालपर्यंत 160 पोत्यात पोट भरत होती, त्या जनतेकडे 670 पोती झाली. ठीक आहे, याला म्हणतात कालचक्र. तिची सोपी हो अर्थक्रम. आमच्या राज्यकर्त्यांनी फार कठीण करून टाकली. प्रजेला कर भरावासा वाटणं आणि सोयीचा वाटणं अशी कर व्यवस्था अशी चाणक्याने सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा कर वाढवता ठेवा, आमच्याकडे लायसन नाही म्हणून 5000 रुपये दंड. आता कोण 500 रुपये 5000 दंड करणार? विचारानंतर 50 रुपये घे तो सुट्टी खजिना भरतो का? नाही. तेच तुम्ही 100 रुपये सांगितलं, लायसन नाही 100 रुपये. तो म्हणेल हे बाबा सरकारला तरी मिळेल आणि पावती देणार. बरोबर आहे का? त्याला काय हौस आली गरज पकडल्या जातात ती. पण 5000 रुपये म्हटला की ते 50 रुपये जातात पोलिसात त्याशीच्या राज्याच्या कोशात ती तरी याला म्हणतात त्याचीच. आता आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी अष्टक्रांती केली बघा. आता कशी? आता याचा परिणाम काय येणार? कालपर्यंत ज्या शेतकऱ्याच्या अंगावर वस्त्र नव्हती, पायात जोडा नव्हता, राहायला घर नव्हतं, पोटाला अन्न नव्हतं, त्या शेतकऱ्याच्या बाहेर धान्याच्या फळत्याच्या राखीस. आणि मग सामाजिक क्रांती सुरू झाली. बघा मी काय सांगतो,
कालपर्यंत पायात जोडा नव्हता, आता समृद्ध झाला. आपल्या कुटुंबासाठी पहिली गरज पायातला जोडा, कारण की पहिलं संकट ते असतं. बाजारात गेला, नवा जोडा घेतला, आपल्या कुटुंबासाठी जोडे घेतले, आमच्या चर्मकार बांधवाला काम. कालपर्यंत अंगावर वस्त्र नव्हतं, बाजारात गेला, 5-25 मीटर कापड आपल्या कुटुंबासाठी घेतलं, आमच्या विरुद्ध बांधवाला काम. त्याचं वस्त्र शिवलं, शिल्पी बांधवाला काम. कालपर्यंत राहायला घर नव्हतं, उघड्यावर होता, आता तो समृद्ध झाला, त्याने घर बांधायला घेतलं, गवंडी बांधवाला काम मिळालं, सुतार बांधवाला काम मिळालं, लोहार बांधवाला काम मिळालं, वीट बनवणाऱ्या कुंभार बांधवाचा काम. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि शेतकऱ्यावर अवलंबून असलेला 18 पगडजातीचा समाज, 12 पडोतीदार आणि कारागीर त्याच्या हाताला काम देऊन त्याला सुखी समृद्ध. पोटाला अन्न नाही तर सोनाराच्या दुकानापुढे लाईन कुठून येणार, आणि आता सोनाराच्या दुकानापुढे लाईन लागते. आणि मग याचा परिणाम काय झाला, सर्व समाज समृद्ध झाला. आणि मग त्यातली जी सामाजिक दरी होती, लक्षात ठेवा, जगाच्या अर्थशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत, आर्थिक दारिद्र्य, सामाजिक अप्रतिष्ठा. लक्षात ठेवा, सामाजिक अप्रतिष्ठा कशाने होते, आर्थिक दारिद्र्यामुळे. सोपं, एक शेतकरी होता, त्याला 4 मुलं होती. थोरला मुलगा वडिलांच्या नंतर शिक्षण कमी, शेतकरी राहिला. दुसरा मुलगा थोरल्या भावाच्या वडिलांच्या प्रयत्नाने शिकला, मॅट्रिक्युलेट झाला, तो क्लार्क झाला, शहरात आला. तिसरा मुलगा या भावांच्या प्रयत्नातून शिक्षण घेतलं, तो कलेक्टर झाला. आणि चौथा मुलगा सगळ्यांच्या प्रयत्नाने मदतीने उद्योगपती झाला. आता उद्योगपतीचा मुलगा तो कलेक्टरचा मुलगा कॉन्व्हेंट स्कूल, त्या सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा हायस्कूल, आणि शेतकऱ्याचा मुलगा सांगा तुझी सामाजिक कथाने. एकाच आजोबाचे 4 नातू 4 सामाजिक स्तरात गेले. समाजातही तसंच असतं, लक्षात ठेवा. ही जात निर्माण झाली, ती कलेतून निर्माण झाली, कारागिरीतून निर्माण झाली, परंतु त्याचा आर्थिक स्तर उद्ध्वस्त झाला, काम हातचं गेलं आणि तो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ झाला, सामाजिक अप्रतिष्ठित झाला. शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम दिलं आणि त्याचा परिणाम सर्व समाज समृद्ध झाला, त्यांच्यातली सामाजिक दरी संपूर्ण आली. आणि मग शिवाजी महाराजांच्या बरोबर हीच मंडळी एकत्र. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सामाजिक एकता केली आणि मग ते राष्ट्रीय एकतेची बंदिरी. या सोपं आहे, आणि याला म्हणतात शिवाजी महाराजांची सामाजिक. आता बघा, इथल्या प्रत्येक नागरिकाला कळालं, यापूर्वी आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघल सत्ता, पोर्तुगीजांच्या राज्यातलं दुःख, अन्याय, अत्याचार आणि शिवाजी नावाच्या या प्रभू रामचंद्रांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य म्हणजेच रामराज्य. त्यामुळे आपण सुखी झालेलो आहे. आपल्यावरचा अन्याय संपलेला आहे. आपल्यावरचा अन्याय कायमचा संपवायला पाहिजे आणि आपण कायमस्वरूपी सुखी राहायचं असेल, हे रामराज्य कायम टिकायचं असेल, हे हिंदवी स्वराज्य टिकायचं असेल, हा राजा प्रभू रामचंद्र रूपी हा राजा शिवबा तो जगला पाहिजे, त्याचं स्वराज्य जगलं पाहिजे. त्या शिवबाला आमंत्रण घेऊन गेलं. आमंत्रण द्यायचं तर तानाजीच्या लक्षात आलं की माझा राजा चिंतेमध्ये आहे. आणि पहिला प्रश्न केला, महाराज कशाची चिंता करताय?
शिवाजीराजांनी सांगितलं, तानाजीराव आग्र्यावरून सुटून आलो, मुघलांना 23 किल्ले दिले, ते अजूनही मुघलांच्या ताब्यात आहे आणि कोंढाणासारखा 12 मावळाचं द्वार रक्षण करता ज्याच्या ताब्यात कोंढाणा त्याच्या ताब्यात 12 मावळ अजूनही मुघलांच्या ताब्यात आहे. आणि त्याच विचाराने मी चिंताक्रांत झालोय, कधी कोंढाणा न्यायला जावे. या ऐकल्याबरोबर तानाजी उभा राहिला. हा तानाजी जिवंत असताना आपण का बरं नव्हतो? शिवाजी राजांनी समजूत घालायचा प्रयत्न केला. अरे तुझ्या घरातलं सर्वोच्च कार्य तुझ्या मुलाचं लग्न आहे. आणि मग तानाजी म्हणतो वाक्य किती सोपं आहे, पण ते जिंदगी स्वराज्याचं तत्वज्ञान. ज्या वेळेस एखाद्या राष्ट्रातला सामान्य व्यक्ती आपल्या कुटुंबाचं सर्वोच्च कार्य बाजूला सारून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडतो, त्या राष्ट्राला, त्या समाजाला जगातली कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. हे स्वराज्याचं तत्वज्ञान तानाजी मालुसरेंच्या शब्दातून व्यक्त याला म्हणतात. विचार कोणी निर्माण केला तो शिवाजीराजा. तो बाजी प्रभू. पन्हाळ्यावरून शिवबा बाहेर निघाले. विशाळगडाकडे निघालेले शत्रूला बातमी लागली, शत्रू पाठलाग करतोय, शत्रूची संख्या प्रचंड आहे. आणि म्हणून शिवबा त्या घोडखिंडीच्या ठिकाणी मोठ्या शत्रूला कमीत कमी सैन्याने रोखता येईल म्हणून युद्धासाठी सजा. आणि त्याच वेळेस बाजी प्रभू महाराज एक विनंती. महाराज म्हणजे काय हो? महाराज आमची अशी विनंती आहे की या सैन्यापैकी थोडं सैन्य माझ्याजवळ ठेवावं. राहिलेलं सैन्य घेऊन तुम्ही विशाळगडाकडे जावं. मी शत्रूला या खिंडीमध्ये रोखून देतो. हे ऐकल्यानंतर शिवबा हसले. काहो असं मी एवढं स्वार्थी आहे का? तुम्हाला मृत्यूच्या दारात लोटून मी निघून जावं इतकं कमी स्वार्थी आणि स्वतःच्या जीवावर प्रेम करतोस? कदापि शक्य नाही. सगळ्यांनी मिळून शत्रूशी लढायचं आहे. जे तुमचं होईल तेच माझं होईल. हे ऐकल्यानंतर बाजी प्रभू काय म्हणतात लक्षात ठेवा. बाजी प्रभू म्हणतात, महाराज तुम्हाला आनंदाची शपथ आहे, तुम्हाला जावंच लागेल. तुम्ही जगलात त्याचे राष्ट्र बनणार आहे. महाराज तुम्ही जगलात का हा धर्म जगणार आहे. महाराज तुम्ही जगलात का ही संस्कृती जगणार आहे. महाराज तुम्ही जगलात का हा हिंदू समाज जगणार आहे. आम्हा सारी ते लाख गेले तरी बेहत्तर तुम्हासारखा लाखाचा सामान्य माणसाच्या तोंडातून असामान्य तत्वज्ञान हे काही संगीत नव्हतं. महाराज आम्हा सारखे लाख विशेष तरी बेहत्तर ते माणसारखा लाखाचा कुशी जगायचा. बाजी प्रभूंनी शिवाजी राजांना जायला भाग पडलं आणि आपलं बलिदान देऊन स्वराज्याचा शिवाय याला म्हणतात. याला म्हणतात राष्ट्रनिष्ठा, याला म्हणतात राष्ट्रवाद. शिवाजी महाराज विचार निर्माण केला. आणि शिवाजी महाराजांची युद्ध क्रांती मी बोलत राहतो. सकाळपर्यंत बोलत राहील. वेळा माणूस माझा दंड तुम्ही काय बोलताय? किती वाजले? तुम्हाला कितीपर्यंत झाले? व्हायला स्वयंपाक मला माफ करा, माझ्यासाठी उपाशी राहावं लागेल. चालेल का? बोलू ना. बोलतो किती वाजले? बोलतो थोडं आहे ना. मला काय अरे कपल बिळा शोधून आता बघा
त्याला म्हणतात युद्धाच्या. एका बाजूला लाखोचं सैन्य, इथं आलेलं पहिलं आक्रमण फतेह खान, 20,000 सैन्य, शिवबाकडं 2,000, 20,000 आणि 2,000, तरी जिंकतो शिवबा. अफजल खानाला त्याच्याकडे सैन्य 40,000, शिवबाकडे 5,000, तरी जिंकतो शिवबा. त्यानंतर शाहिस्ते खानाला त्याच्याकडे सैन्य 1,00,000, शिवबाकडे 10,000, तरी शिवबा जिंकतो. मिर्झा राजा जयसिंग 4,00,000, तरी शिवबा जिंकतो. औरंगजेबाला 7,00,000, तरी मराठी जिंकतात. आता कुठलं सूत्र मिळालं जगातलं की ज्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त नाही, ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे युद्ध साहित्य नाही, तरी तुम्ही जिंकता येते. याला म्हणतात शिवाजी. याकडं मनुष्यबळ नाही, साधन सामुग्री नाही, पैसा नाही, युद्ध साहित्य नाही, तरी आपण विजयासाठी आहोत. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी काय केलं? अनेक शतक सातत्याने पराभवाच्या सामोरे गेलेला हिंदू समाज आणि भारत एका पराभूत मानसिकतेत आणला आणि कधीही विजयी होऊ शकत नाही. अशा पराभूत मानसिकतेच्या हिंदू समाजाला शिवाजी महाराजांनी प्रजेकारासाठी निवड. न्याय करणारा कितीही शक्तिशाली त्याच्याशी लढणं तुझं कर्तव्य आहे. पहिली जाणीव कर्तव्य, तुला लढावंच लागेल. पण कसं लढायचं लक्षात ठेवा. बिचाऱ्यांचे रजपूत राजे लढत होते, मी बघायची सांगितलं, समोर 1,00,000 10,000. आणि आपल्या हिंदू धर्मात काय सांगितलं होतं की धर्मशास्त्र होतं, धर्मयुद्ध हो, की शत्रूने जर आपल्याला आव्हान दिलं तर त्याच्याशी लढणं हे शत्रूचे कर्तव्य. क्षत्रियाचं कर्तव्य होतं, पण समोरचे माणसं का ते रानटी आहे. 1,00,000 लोकांच्या विरोधात 10 लोक रणांगणात समोरासमोर उभं राहिले तर शेवटी 1,00,000 काय याच चिंतन शिवाजीराजांनी केलं. लक्षात ठेवा, शत्रूने आव्हान दिलं म्हणून लढायचं नाही, बलिदानाची स्पर्धा लावायची नाही, विजयासाठी. लक्षात ठेवा, शिवाजीराजांनी सांगितलं की माझा संघर्ष हा फक्त विजय आणि विजयासाठी असेल. आणि मग विजय कशामुळे? तर त्याला आपण गनिमी. गनिमी काव्याची सूत्र आहे. पहिलं सूत्र, युद्धभूमी मी निवडणार. युद्धभूमी मी निवडणार, युद्धाची वेळ मी निवडणार, तुझ्यावर नाही अवलंबून. जर खानाने आव्हान दिलं म्हणून मी धावत सुटतो तुझ्याशी लढायला, जमणार नाही. युद्धभूमी जावईची मी निवडणार. बरोबर आहे का? त्यात माहिती आहे तुम्हाला, मी काय ते सांगणार नाही की शिवाजी महाराज निघाले, अफजल खान निघाले, त्यांनी हा पेहराव केला, त्यांनी म्हटले कुठे गेला, हा करण्या मालूम नाही. ते सांगतात माझी त्या वस्तू सत्व साध्य आहे. युद्धभूमी मी निवडणार, युद्धाची वेळ मी निवडणार. हे त्याच्या विजयाचं श्रेय. गनिमी काव्याचं दुसरं सूत्र सायकोलॉजिकल वाक्य. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी जगाच्या युद्ध नीतीला, युद्धशास्त्राला या 2 महत्वाच्या देणग्या दिल्या. पहिला गनिमी कावा, ज्याला गोरीला वाक्य म्हणतात, आणि दुसरं सायकोलॉजिकल वाक्य जे आपल्याला कल्पना आहे. आता बघा, सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजे काय? जगातलं सगळ्यात आधुनिक त्याचा हा जनक आहे. आता बघा, तुम्हाला एक कथा माहिती आहे, अफजल खान विजापूर भर दरबारामध्ये प्रतिज्ञा करून निघाला. त्या काफर शिवाला चालत्या घोड्याविषयी हिंदा या मुर्दा आणतो. बरोबर आहे ना? कथित शिवाजी माझी साहेब कथित, मला कधी घाई नाही, तुला घाई आहे.
लक्षात ठेवा. त्यांनी प्रतिज्ञा केली की जिंदा या मूर्ता आणतो आणि तो निघाला. हा अत्यंत सामान्य नाहीये. ज्या अफजल खानाने शिवाजीचे वडील शहाजीराजे यांना विश्वासघाताने कैद करून चिखलीपासून विजापूरपर्यंत आणले, या अफजल खानाने शिवाजीराजांचे मोठे बंधू संभाजीराजे कलमगिरीच्या वेड्यामध्ये शत्रू पक्षाकडून शिवाजीराजांच्या मोठ्या भावाची हत्या करून आणणारा अफजल. या अफजल खानाने भारतातला सगळ्यात पराक्रमी सेनापती औरंगजेब त्याला पराभूत करून महिनाभर प्रेग्नेट ठेवलेलं होतं. माहिती तुम्हाला? औरंगजेबाचा पराभव करून महिनाभर त्याच्या कैदेत होता औरंगजेब अफजल खानाच्या. तो कपटी आहे, तो विश्वासघाती आहे, तो धर्मांध आहे. आणि अशा अफजल खानाला बातमी लागली, कारण की त्याला जावळी माहिती आहे, तो अज्ञानी नाहीये. वाईचा सुभेदार होता, चंद्रराव मोऱ्यावर त्यांनी आक्रमण केलं होतं, त्यामुळे जावळी माहिती आहे. आणि त्याच्या लक्षात आलं जर का शिवाजी जावळी केला तर आपल्याला ते. आणि मग त्यांनी काय केलं बघा. शिवाजी राजा हा देवा धर्मावर प्रेम करतो. त्याची कुलस्वामिनी तुळजापूरची भवाची माता आहे. त्याचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे. त्याने वाट चुकवली, वाट वाकडी केली आणि तो तुळजापूरला गेला. आम्हाला हे नित्याच शत्रू येतो मग कशी जीवी काढायची नको, आम्ही तुळजापूरची भावनी माता लपून केली. लोक होतात हो तुळजापूरची भावनी माता कशी शिल्लक राहिली. अरे बाबांना तू काय पोलिसा तुला काय कळत नाही, तुझ्या चौकच काय हे पण काय. शिवाजी राजांनी अफजल खानाने तुळजा भवानीची मूर्ती त्याने फोडली. अरे तिथे अनेक देवतांच्या मूर्त्या फोडल्या, तुळजा सृष्टी भवानी आलं का लक्षात? होते तिच्या मंदिराचा विध्वंस केला, अनेक लोकांना पाठवलं. तिथून पंढरपूरला बडव्यांची मूर्ती शेजारच्या गावामध्ये घेऊन लपवते. अजून गाव इकडे असते. तिथून निघाला, खटावला आला, विष्णू मंदिरावर हल्ला केला. त्याला वाटलं चिडून बेफाम होऊन येईल वाटणार. हा कुठला इथं आहे भगवान श्रीकृष्ण मी नेहमी सांगतो प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा संगम म्हणजे शिवाजी. हा बाबडीपणा नाही, बिनगळीपणा नाही, बासे नाही, कावना वगैरे सगळी बाकी बात. योग्य वेळेस योग्य हिशोब केला जाईल. हा सूर्य हजर आहे, बरोबर आहे का? आणि मग शेवटी आली नाही, ते आले वाईला आला बघा. छान लबाडीची माणसं त्याच्या राहते. तुम्ही वाचताय बाकी त्याची पत्र वाचत शिवाजी महाराज मराठा येते मला. आणि वाईला आल्यानंतर पत्र पाठवलं, तुम्ही आमच्या वडिलांच असते आहात, तुमच्या वडिलांचे मित्र आहात, आमच्यासाठी तुमच्याच असते वडिलांसारखे आहात, आपण त्याच्यानंच सारी करू नका या भेटायला केलं. ते म्हणजे तू ये ना. नाही मला भीती वाटते, मला भीती वाटते. आणि फक्त हे आपले वकीलही पाठवायचे एवढे 4 अक्षर. अहो काय इथं तुम्हाला ते सांगतात घेतात. यांचे वकील त्यांना काय म्हणतात भीतोय. आणि मग शेवटी 1 दिवस 2 महिने 4 दिवस हा घेतच नाही. मला जावं भाग ना. किती दिवस अतिथ्याची पत्र यायला लागली. 40,000 सैन्य दिलंय. अति नसाम सपूत पाचवाय वैद्या. अरे दररोजचा खर्च लाखो रुपये, तू करतो काय? आलं का लक्षात? आणि तो म्हणला की मी त्याला थोडी सायकोलॉजी करत, ह्याला सायकोलॉजी म्हणतात. त्याच्या सायकोलॉजीला शिवाजी राजे बळी पडले नाही. शिवाजी राजांची सायकोलॉजी सुरू की मी मित्र आहे, मला पर्याय नाही, आपण या माझ्याकडे खूप संपत्ती त्याचं तुम्हाला आला विचार. आणि मग त्याच्यासमोर पर्याय नाही, प्रतिज्ञा केली गेली. शिवाजी महाराज प्रतिज्ञेच्या विरोधात आहे. प्रतिज्ञा पेशवांनी केली, अधर्म झाला. बरोबर आहे का? म्हणून प्रतिज्ञा नाही. शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा कशी बरं का?
जिल्ह्याला पाठवलेलं पत्र, पासलकरांना पाठवलेलं पत्र, शिरींकरांना पाठवलेलं पत्र, काळजी करू नका. जरी तुम्ही शत्रू पक्षात नाही, तुम्हाला मी अभय दिलेलं, तुम्ही काळजी करू नका. मला बघा, वडिला साहेबांची आण, आई साहेबांची आण, शंभू महादेवाची आण आणि तीनदा घेतलं. तुम्ही या काळजी करू नका. आणि चौथीत तुम्ही आला, जोपर्यंत तुमचे इमान स्वराज्य आहे, जोपर्यंत तुमचे इमान आमच्यासाठी, तोपर्यंत आमचे लक्षात वास त्याची पारदर्शकता आहे. खंडोजी खोपड्याला अशीच आश्वासनं दिली होती, पण एकदा आला हातपाय कापून अवघड दोन प्रकारे तुझ्यासारखा त्याचा या स्वराज्याला जरी दिशा मिळेल, कोणी यावं स्वराज्य सुरूला सामील व्हावं आणि शिवाजी महाराजांच्या अभय घेऊन परत सामील व्हावं. आता आजच्या वर्तमान काळाचा इतिहास का किती पक्ष येऊन शिवाजी राजांपुढं असला गोंगलपणा माशिवत आहे. निष्ठा रक्ताची पाहिजे, आलं का लक्षात? म्हणून कालवडी सांगतात, या वतनावर पाणी सोडलं. शिवाजी महाराज मुद्दाम म्हणतात, नाही इकडे बघा काय काय मिळतंय, त्याच्याला इकडे थांबताय जा. ते म्हणजे या वतनावर राजा, या वतनावर पाणी सोडतो, तुला साथ येईल या स्वराज्याला, याला म्हटलं की नाही. म्हणून मी सांगतो, ही शिवाजी राजा निर्माण होत नाही, ही स्वराज्य निर्माण होत नाही. आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी शेवटी किती हा माणूस आहे, किती विचार करायचो, आमचं मेंदू पोखरून जातो. एक दिवस विचार केला तर व्हायचं जेवण. या माणसाने बघा किती अंगावरची इथं घातलं आहे, रक्ताची रास. आता विश्वास घेतला, एका हातात लपवलं, एका हातात वाटलं, सगळे प्रयत्न बघा त्याने करायचं, तो विश्वासघात केला. किती धर्माचं होतं, मला आश्चर्य होतं. लोकांना उगीच काही म्हणते आमच्या राष्ट्राचे ती म्हणतात हा राजकीय दाखवतात, हाती तशी धर्म धर्म काय म्हणतात. बिचारी दोघंही राज्य निर्माण करण्यासाठी वाटत होते. होय का? कुठे राज्य करतो की त्या गुणात त्यांची नावं घेत नाही तुम्हाला. हा राजकीय लढा होता. तो बिचारा अफजलखानही सज्जन होता, औरंगजेब तर त्याच्यापेक्षा सज्जन होता. हेच तुम्हाला माहिती का त्यांची पिढी. तो बापाचा झाला, ज्याने बापाला बरेच केले साठवलं, ज्याने 3 भावांची हत्या केली, ज्याने आपल्या सख्या मोठ्या भावजेवर बलात्कार केला, तो तुम्ही अध्यक्ष राज्यकर्ता. अध्यक्ष राज्यकर्त्याच्या व्याख्यासाठी विचार, नीती आणि तिच्या व्याख्या काय तुमच्या एकदा ठरवून ठेवाला, म्हणजे हा राजकीय खेळ होता असं. तर त्या शिवाजी महाराजांनी बघा कधी त्या अफजलखानावर या, कारण की बघा असं शत्रूवर त्याला म्हणतात ना गनिमी कावा, त्याला 40,000 सैन्य दिलं, त्यात 30,000 घोडेस्वार होते. आता जिथं पायी महाबळेश्वरला उतरता येत नाही, तो घोडा तिथं उतरला तेव्हा बघा काय सांगतो. 30,000 घोडेस्वार वाईमध्ये, त्याच्याकडे 200 तोफा होत्या. अहो तिथं माणसाला उतरता नाही, तोफा गोठून देतात, तोफा राहू 5,000 उंटरी देते तेव्हा इथं, 25 हत्ती दिले होते तेव्हा तिथं. आणि मग घेऊन किती आला, त्यांनी विचार केला या दुसऱ्या शिवाजीला प्रतिकार आपल्या सगळं विजय मिळवायला 10,000 फुल झाले. 40,000 सैन्य दिलं, 4 हद्दी करून शिवाजीच्या वाट्याला खाली आला. याला त्याला निपात लक्षात, याला म्हणतात म्हणजे बघा शत्रूच्या एकूण लष्करी सामर्थ्य कसं शून्यवर करावं, याला म्हणतात शिवनीती, याला म्हणतात सांगतात. तो आधीच्या म्हणला असं एवढं दिलं कशासाठी, एवढंच घेऊन गेला आणि मरून गेला. आलं लक्षात? आता बघा एवढं मिळालं वाटलं. तुम्ही मी तो म्हटलो ते शेजारी बाबेकर 1 वर्षभर महाबळेश्वरात विश्रांती, त्या माणसाला ती कळत नाही. 3ऱ्या दिवशी बाहेर पडले आणि शत्रू घाबरलेला आहे, त्याच्यात लढण्याचं सामर्थ्य नाही. लक्षात ठेवा, 3ऱ्या दिवशी प्रतापगड सोडलं आणि फक्त 15 दिवसांमध्ये 14 किल्ले जिंकले.
आणि जेवढं स्वराज्य अफजल खानाच्या वधाच्या दिवशी वसलं तेवढं स्वराज्य शिवाजीराजांनी 15 दिवसात केलं. हो याला म्हणतात चातुर्य. शत्रूला विरोध करण्याचं सामर्थ्यच नाही याला म्हणतात संधीचं सोडणं प्रयास. याला म्हणतात गरीब एकावा. याला म्हणतात सायकोलॉजी वाक्य. अशी क्रांती शिवाजी राजांनी केले की कमीत कमी मनुष्यबळ, कमीत कमी साधुग्र कानूनी, कमीत कमी युद्ध साहित्य असताना शत्रूवर विजय चढवायचा. हा महाराज बघा, शत्रूचं 10,000 सैन्य तो वाट बघतो, कधी येतो लढायला. यांच्याकडे 1,000 आहे. मैदानात घ्यावं ना, करावं ना युद्ध. रात्री 1:30 वाजता यांच्या वेळेत 1:30 वाजता याचं तापातापी करायची. जेवढे दिसतील तेवढे मारायचे. ह्याच्याकडे हजारच नव्हते. आणि तो जाऊन झोपेतून डोळे तोडून काय म्हटलं, अमुद्दा उठा उठा म्हणून गेला. तोंड धुतलं, तलवार घेतला, बाहेर आलं तर शत्रू तुम्हाला निघून गेले. लढाई चुकुनायची. मग औरंगजेब म्हटला, बघा काल 1:30 वाजता, आता यावरची रात्रभर काय तिथे रात्रभर झाली. ते महाराज पहाटे आले. तरी डोळा लागला तर पहाटे हजर. परत हे झोपेतच परत जागे होत परत ते निघून गेले. अहो पहाटे आला, रात्री येतो, पहाटे येतो. आपण आता रात्री आणि पहाटे जातो. म्हणजे 9 वाजता तेच पुढच्या वेळी 4 वाजता आले. अहो ह्यांचा यायच्या वेळच नाही हो. एका पद्धत अशी योग्य नाही, पण तसंच करत होते आणि विजय मिळत होते. शत्रू निराश होत होता, लक्षात ठेवा. आता बघा तो शाहिस्ते खान 1 लाखाचं सैन्य, 1 लाखाचं सैन्य घेऊन शिवाजी राजांचा लाभ मारा 3 वर्ष. त्याची मुलगी आहे परी बेगम, तिचं लग्न केलं तिथं. बरोबर आणि कमायचे. एकदाच प्रयत्न केला. तो चाकणचा किल्ला आज 400 लोक, आज 40,000 लोक घेऊन गेला. त्यांनी पत्र पाठवलं, सकाळी जातो दुपारी देतो. सकाळी गेला, दुपार झाली, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. तिकडून बादशाह पत्र, मामा ती एवढीशी गडी बघितलेली आहे आणि तो 60 दिवस झाले लढतोच आहे, करतो काय? 400 लोक 40,000 लोकांची 60 दिवस लढताय. त्या 400 लोकांपैकी फक्त 50 लोक दिवस हाय मजा आहे. माणसं हाय काय हाय काय. आता सांगा 50 लोक या मुर्गावर जात आहेत. व्यक्तीच्या खेळापासून हर हर महादेव 5 मिनिटं त्या मुर्गावर जातात. हर हर महादेव. इकडून पडेल तासापर्यंत इकडे जातात. तो 40 टक्का बोलतो, अरे बाबा मला वाटतं 5,000 तरी आपले पाहिजे. अख्खा किल्ला माणसानेच भरला. जिकडं बघावं तिथं हर हर महादेव. आत माणसं करणार एकापासून उघडतायत. शिवड. आणि त्यावेळेस शिवाजी राजांनी आज्ञा पाठवली, रंगोजी किल्ला ताब्यात घ्या. का द्यायचं मी? माझी जबाबदारी किल्ल्याचा. मला तू हवाय, लक्षात ठेवा. माणूस हवाय, तुझ्यातला तो महान सेनापती मला हवाय. तुला आता गमवायचं नाही. जे काय गमवायचं गमवलेलं आहे. अरे तू एवढा 60 दिवस 400 लोक 40,000 लोकांनी लढताय. यापेक्षा दुसरा विजय मला तू हवाय. आणि मग आईला जाणे चिरंजीने अफजल खानाला निरोप पाठवला. तिथे सेवा कागद देतो, मला सन्मान आणि लक्षात ठेवा. अंगावरचं वस्त्र आणि हातचं निशाण हे युद्धात सगळ्यांनीच घेतलं. मला काही नको. अंगावरचं वस्त्र आणि हातातलं शस्त्र देऊन आम्हाला सन्मान करून जर जाऊन दिलं तर आम्ही किल्ला देतो. तो आम्ही लगेच देतो. आईचा सगळा एवढं काय 10 लाख मागायचे ना, दिले असते. कटाळू आता तो माझा भारतात तिकडून उभारतोय. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50 लोक बाहेर निघाले आणि हा गॅप केला. तो म्हणता काय कसं होतं काय? आज किल्ल्यामध्ये माझ्या 1000 लोकांना घेऊन कच्चं जायचं विचारायचं. म्हणलं जाऊन पदार्थ सगळं
आज तो माणूसच नाही. आणि मग तो म्हटला या पुढे शिवाजीच्या किल्ल्याकडे जायचं नाही. लक्षात ठेवा, जायचे काळ आपल्या आपला हा मोठा सेनापती त्यांनी निर्णय घेतला. शिवाजीची ताकद त्याच्या किल्ल्यामध्ये आहे, त्याच्या माणसात आहे. आपण शिवाजीच्या वाट्याला जायचं ना, सेल्यांकडे जायचं नाही. मग त्याची युद्धनीती काय केली लक्षात ठेवा. आपल्या सैन्याची हजाराची पथकं करून स्वराज्यातलं प्रत्येक खेडत जाऊन विचार करायला तिथं. आता सांगा, या विचारातलं 10,000 सैन्य प्रत्येक गावाचं प्रजेचं शिक्षण कसं करणार. मग शिवाजी राजाची ठरला. काय करावं कळत नाही. तो किल्ल्यावर येत नाही, सह्याद्रीत येत नाही, त्याच्याशी मैदानात लढणं मला शक्य नाही. आणि मग एके दिवशी चिंतन केलं. रामनवमी होती. प्रसिद्ध अष्टमीच्या दिवशी शिवबांनी फक्त 280 होतं. 280 1,00,000 फौजेमध्ये आपल्या लाल महालात ठार मांडून बसलेल्या शाहिस्ते खानावर असा हल्ला केला. तो त्या तिन्ही गोष्टी वापरल्या. बघा, शिवाजी राजा माणूस निर्माण करतो. लक्षात ठेवा, शिवाजी राजांचं बलस्थान काय, माणूस निर्मिती विचारांची. लक्षात ठेवा, 280 लोक आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची पथकं आहेत. हातात घड्याळ नाही, मोबाईल नाही, तरी देखील वेळेवर येतात. पण मानसिकता काय. लग्नाचा मुहूर्त 6 वाजून 1 मिनिटांनी लग्न लागलं, 9 वाजून 50 झाली. याला म्हणतात स्वच्छ भाषा. बरोबर, याला म्हणतात भारतीय समाज. काय करणार, तिथे पद्धत आहे. हजारो लोक वाट बघतायत आणि दारू घेऊन लोक तिथं कोणीतरी नाचतायत. 10 लोकांनी नवऱ्याला वेठी धरलंय आणि 2,000 लोक लग्नात वाढे. शिवाजी राजे लाल महालाच्या बाहेर वाट बघत बसले असते आणि ही लोक नाचून बसली असते. घड्याळ नाही, मोबाईल नाही, तरी सांगितलेल्या वेळेस ही लोक येतात. याला म्हणतात शाहिस्ते खानावर हल्ला केला. 40 लोक मारली गेली. शिवाजी राजाची 30 लोक जखमी झाली आणि बरोबर घेऊन गेले. 3 लोक जखमी आणि 3ही लोकांना बरोबर घेऊन गेले. हे सांगतात गनिमाला चला आणि ते म्हणतात आम्ही गेलो. आज कोण गेलं कुणालाच कळालं नाही. आतून लोक येतात म्हणजे शत्रू बाहेर आला असतात आणि हे सगळे गेले. आज जाऊन फक्त कशाचे खासगी बोट गमावून पडला. त्याला कळालं जगा आपल्याला शिवाजी सजून वाटू शकत नाही. 3 वर्ष स्वराज्यात थैमान घालणारा शाहिस्ते खान 3ऱ्या दिवशी स्वराज्यातून लक्षात ठेवा. जर संघर्ष झाला असता तर हजारो लोक गमवावी लागली असती. एवढी प्रचंड साधन सामुग्री गमवावी लागली असती आणि यश मिळणं हे खात्री नव्हते. शिवाजी राजांनी जो जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला आणि परिणाम काय झाले बरं का. मजा आहे की मुघल इतिहासकार येऊन देतात भीमसेन सक्सेना हे खरं नाहीये. तो कुठे हो पिशाच्चे त्याला वय त्याला करणी धरणी पिशाच्चे येतो आणि ती पिशाची त्याला कुठे मुक्त करतात. आणि भयभीत झाले सगळे मुघल. आपल्याला पुण्याची चौकट त्याला कुठले. आता या उलट म्हणजे सगळं मुघल सैन्य भयभीत झालेलं आहे. या उलट शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये त्याच्या लोकांमध्ये काय मानसिकता निर्माण झाली. अरे हे ईश्वरी कार्य आहे, हा ईश्वराचा अवतार आहे आणि त्यांनी केलेलं कार्य ह्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याने महान कार्य केलं त्याला आपण विष्णूचा अवतार मानत आहोत. ही एकमेव व्यक्ती आहे त्याला शिवाचा अवतार. हरिहराचा अवतार आहे, शिवाचाही अवतार आणि विष्णूचा अवतार एकत्रित स्वरूप म्हणजे शस्त्र बसली शिवाय. लक्षात
आणि मग माझ्या राजाची आज्ञा म्हणजे साक्षात परमेश्वराची, प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे, मला यश मिळणारच आहे. नेहमी शिवाजी महाराजांची तुलना परिसाची करतो. असं म्हणतात, परीस नावाचा धातू होता, कल्पनेचा खेळ असेल मला माहित नाही. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. शिवाजी रूपी परिसाच्या स्पर्शाने, सहवासाने सामान्यातला सामान्य मनुष्य असामान्य होतो. जीवा महाले एक न्हाव्याचं पोरग विसरून फुटलेलं नाही. शिवाजी राजा त्याला सांगतो की बघा अंगरक्त टाकतो. सय्यद बंडाचा हात फ्रॅक्शन सेकंदामध्ये आकाशात टाकला जातो. अंगरक्षक कसा असावा याला जगाला दृष्टांत होतो. याला म्हणतात शिवचरित्र. आणि इथे अंगरक्षकही परिसप्रधानांचे खासदार आणि दुसऱ्या पंतप्रधानाचं रक्षण करायला अंगरक्षक किती. आणि म्हणून शिवचरित्राची वर्तमान काळात गरज आहे. ते म्हणतात शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास त्याचं वर्तमान काळात काय. अरे बाबांनो, काळ कधीही बदलत नसतो. त्या क्षणासन घेता येतात त्यापासून आपल्याशी जायचं. तरी अशा पद्धती शिवाजी महाराजांनी आला. शिवाजी महाराजांनी गडकोट बांधले. अरे या समुद्रातून आमचे पूर्वज राजराजेश्वर चौल असतील, इंडोनेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया या सगळ्या देशामध्ये भारतीय संस्कृती आणि समुद्र मार्गाने नेली. आणि आम्ही समुद्र वेळी केली. समुद्रात जायचं नाही, धर्मभ्रष्ट होतो. लोकमान्य टिळकांना सांगितलं, तर इंग्लंडला जा तर खबरदार, तुम्हाला आम्ही वाढीत टाकू. आता टिळकांनी विचार केला, आता काय करायचं. म्हणजे राष्ट्रीय कार्यालयात हे जमणार नाही, तर ते मी पहिल्यांदा जातो मग येतो. लोकमान्य टिळकांना कळलं, गेले इंग्लंडमध्ये, अमेरिकेत गेले, सगळीकडे कार्य केलं आणि पुन्हा आले. हे म्हणते तुम्हाला म्हणते ठीक आहे, आता काय करायचं. त्या प्राईज 100 ब्राह्मणला 10 ब्राह्मण घातले. आला काय शिकवतो कशाला बाबा. अहो त्या समुद्रातून सगळे आले आणि हा देश जिंकून घेतला. कोणते पोर्तुगीज, कोणते इंग्रज, कोणते फ्रेंच. हो त्याची राजकन्या सुबकची राजकन्या तिघांच्या राजपुत्राला दिली. आणि पहिली कुणाचा तुमचा दिसतोय कोण. अवघाव तुम्हाला आहे. कोणी यावं घेऊन जावं. अहो ते जंजिरेकर सिद्धी गुलाम, आफ्रिकेतल्या गुलामांना इथं विकायचं. त्यांनीच राज्य निर्माण केलं आणि त्यांनी आम्हाला गुलाम करावं. हे सगळं बदललं. त्या राजांनी घराची काटे उलटे करत गेले. या देशाला विजय दाखवला. तरी मला चालले. त्या माणसाने कसं जगावं, कसं मरावं, कसं लढावं शिकवलं. आणि हे झालं. आता युद्धशास्त्र झालं. 24 ऑक्टोबर 1657 कल्याण शेवटी जिंकून घेतली. आणि त्या कल्याणमध्ये शत्रूची जिंकलेली जहाज ताब्यात घेतली आणि जाहीर केलं की आरमार स्थापन केलं. एवढं करून थांबले नाही. युरोपियन तंत्रज्ञान त्या अभियंत्यांना कामाला ठेवलं. आणि बघा वेगळे पण काय, जगातलं आधुनिक युद्ध हे नौकानयन शास्त्र, नौका बांधणी शास्त्र युरोपचं आणि परंपरागत भारतीय याचा संगम केला. अरे जो इंग्रज गव्हर्नर, जो पोर्तुगीज गव्हर्नर शिवाजी राजाची टिंगल करत होता. अरे कसलं याचं आभार. तो इतर गव्हर्नर सांगायला लावला, या शिवाजीने अशा नौका जपान केल्या की त्या 5 फूट पाण्यामध्ये वाहतात. आणि आमच्या
गणपताला आमच्या जहाजाला कमीत कमी 50 फूट पाण्याचं असलं. अशा पद्धती ज्याला संगमेश्वरी जहाज युद्ध नौका शिवाजी राजांनी बनवली की ज्याचा तळ सपाट आहे. याचं कारण सांगतो, हा सोपं होतं. त्यांची जहाज भारतातून इंग्लंडमध्ये युरोपमध्ये जाणारी आणि त्याच्यामध्ये 1000 खंडी धान्य घेऊन जाणारी त्यामुळे अशी असं आहे की बॅलन्स करता येईल त्याच्यामध्ये. शिवाजीराजे म्हणलं मला कुठे घेऊन जायचे, 1000 खंडी झाली, मला शेतकरीशी लढायचंय. आणि म्हणून सपाट फ्लॅट असे ती तरंगता होती. आणि त्यामुळे शिवाजी राजांच्या त्या जहाजाचा शत्रू पाठलागच करू शकत नव्हता. तो त्याची बहिणी शिवाजी राजाचं जहाज डायरेक्ट किनाऱ्याला आणि हे 100 फूट आत अलग लक्षात. म्हणून शिवाजी राजांनी आरमार साधली केली. शिवाजी राजांनी सागरी दुर्ग बांधले. राजपुरीच्या उरावर तिथे राजपुरी बसवली. तेव्हा उभीच नाही स्वराज्य उभं राहिलं. त्याला म्हणतात विकास केली. आणि शेवटची गोष्ट सांगतो फक्त 5 मिनिटं. हे सगळ्याचं सार आहे. त्याला म्हणतात सांगतो. ह्यात ठेवा कुणीही यावं, एखादा पावाचा तुकडा त्या विहिरीत टाकावा. माझी आई सकाळी पाणी भरायला गेली, माझी पत्नी गेली, माझी मुलगी गेली, माझी बहीण गेली. पाणी घेऊन घरी आली. पहिल्याचा उंबरवर पाणी दिली आणि तो पादरी आला. त्या विहिरीतली पाव टाकला होता. ते पाणी बहिलं, उघडली. मग बापाची मुलीला वाईट टाकायचं. बायको नवऱ्याने बायकोला टाकायचं, भावाने बहिणीला टाकायचं. ती माऊली जाणार कुठं? याचं चिंतन केलं. कोणी यावं आम्हाला पाठवावं. आणि मग बजावा निंबाळकर आला. शिवाजी महाराजांचा मेवणा. महाराज आदिलशाही मला अन्यायी पाठवलंय, मला पुन्हा जाती सरपात घ्या. धर्म मार्तंडाला बोलवलं. ते म्हणजे घेता येणार नाही. बरं टाकते त्यांना पोटून पोहा शुद्ध. आता सगळ्यात पहिल्या पत्नीच आहे ही तुमच्या लक्षात ठेवा. राजाबा निंबाळकरला स्वधर्मात घेतलं. आता स्वधर्मात त्याला कुठं बसवायचं? मग ह्या माणसाने राजाबा निंबाळकर त्याला पाठवलंय त्याच्या मुलाला स्वतःची करून होते. आज एखाद्या खरं धर्मातला धर्मात आला तर मुलगी देऊ शकणार का? नेतोजी परकरला स्वधर्मात घेतलं. त्याला मुलगा नव्हता म्हणून त्याच्या पुतण्याला स्वतःची मुलगी दिली. याला म्हणतात प्रतिष्ठा. अवघड माझी क्रांती करणं हे सोपी गोष्ट नाही. जिजाबाई शेजारच्या घरात जन्मली. लक्षात ठेवा. घरात नसतो त्या कोणी जगायचा. आणि हे सगळं शिवाजी. दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांनी काय केली? या भाषेवर आक्रमण कोणी यावं? इंग्रजी भाषा लागल जशीच. कारण त्या राज्यकर्त्यांची भाषा फारसी, अरेबी. किती तुम्हाला आश्चर्य वाटते. फडणीस नाव आहे ना, फडणीस, सबनीस, टिपणीस, कारखानी, अशमनी, सगळी नावं पळती आहेत. मुसलमानी आपले आपल्या कामांमध्ये तिची नावं पण ती सगळी फारसी आहेत. निवीस म्हणजे कारकून, निवीस म्हणजे अधिकारी, फळाचा अधिकारी, फडणवीस, चिठ्ठी लिहिणारा अधिकारी, चिठ्ठी लिहिली. कारखाना, प्रोडक्शन आणि मेंटेनन्सचा अधिकारी, कारखानी निवी. अशम म्हणजे पायदळ, अशम निवी. वाका म्हणजे हकीकत, वाके निवी. तुम्ही नाव पर्शियन. या राजाने त्या नावांना प्रतिशब्द दिले. सावरकरांनी दिले मा. अलग लक्षात महापौर जसे नावं सावरकरांनी दिली. शिवाजी राजांनी राज्य व्यवहार कोश केला. राजाची केली आणि म्हणतात रामायण
रामनवमी सांगा ना तारखेची, नाही म्हणजे तारीख काढायला फार अवघड जातो. 1000 वर्षाचे दिवस बाबा तुमच्याकडे आहे. आमच्याकडं पंचांगामध्ये 1000 वर्षाने शिवजयंती आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी कधी येणार मी काढून देतो. आलं का लक्षात? त्यामुळे हे चालेल उद्योग. रामनवमी जर तिथी लावली, गोकुळाष्टमी तिथी लावली, तर मग त्या शिवाजी राजांनी परधर्माचा वर्चस्व नष्ट करायचा प्रयत्न केला. त्याच्यावर इंग्रजी भाषा लागलं, पंचांग लागलं. हा एक प्रकारचा इतिहास आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते आणि त्यावेळेस तामिळनाडूमध्ये एक तिरुमलाईचं देऊळ, ज्याचं आपलं पंढरपूर त्या भागातलं तीर्थक्षेत्र होतं. शेकडो वर्ष तिथला समाज नतमस्तक होता, त्यांचं ते कुलदैवत होतं. परंतु काही दिवसांपूर्वी गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या सेनापतीने आक्रमण करून त्या तिरुमलाई मंदिराचा विध्वंस सुरू केले. जागा नव्हती, जागा कमी आहे, मंदिर पाडावं लागतं का नीट बांधायला? ते तुमच्या अल्लाच्या गरज, मग द्या ना जागा तिथे. खरं सांगू का, मंदिरावर पाडून वकील बायकायचं मंदिर वाशी एकही दर्गा इस्लामला मंदिर नाही. हे त्याच्याला सांगते का? तुमची अस्मिता ठेचून काढायची, तुमचं सार्वभौमत्व ठेचून काढायचं आणि म्हणून मंदिराचा विध्वंस करून मंदिर. जखम ताजी होती, भावना तीव्र होत्या. काही काळापूर्वीची नुकतच झालेली घटना होती. हिंदू समाजाला शिवाजी राजाकडं महाराष्ट्र बरोबर आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला न्याय द्या. शिवाजी राजांनी सांगितलं गोष्टी केल्या, परंतु काय मला तू मंदिर लक्षित पाठी देतो, मग तुझं मंदिर बांधून देतो ना, तर त्या मंदिरात जाणार का त्याला वाढीत टाकणार. आजच्या तेव्हा तुमच्या फोड्यापेक्षा कमी नाहीये. आणि मग शिवाजी महाराजांनी त्या तिरुमलाई मंदिरावर पाडून बक्षीस पाचवीची बक्षीस पाडून हिंदू बाहेर वचन घेतलं की त्या देवळात पहिल्यासारखं जाणार. दुसरी गोष्ट, कर्नाटक पूर्व डिस्ट्रिक्ट मध्ये शमनाचलपती ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांचं एकत्रित मर्ग होतो. अजिंक्य सस्पेने नुकतंच ते पाहिलं होतं. बक्षीस बांधली जखम ताजी शिवाजी महाराजांकडे केले. शिवाजी महाराजांनी ते बक्षीस पाडून वाढून दिले. गोव्यामध्ये सप्तकोटेश्वर 3 वेळा त्याचा विध्वंस झाला. शिवाजी महाराजांनी त्याचं पुनर्निर्माण, संस्कृतीचं पुनर्निर्माण हे शिवाजी महाराजांचं. त्याच्यावर मग पुढे म्हणून आई तुला सांगितले गेले, तू काय करतो इथंच बसतो का? आणि शेकडो वर्ष बसा, कधीतरी शिवाजी महाराजांचं कार्य हातात घ्या ना. आलं का लक्षात? ते काही सगळं मक्तब्याने घेतलं होता का? स्वराज्य निर्माण करून देतो, एकदा स्वराज्य निर्माण केल्यानंतर राहिलेलं कार्य तुम्ही करा. याच नाशिक नगरामध्ये हे कार्य घडलं. लक्षात ठेवा. आम्ही सांगायला आलोय, या औरंगजेब फरांनी ह्याच आपल्या नाशिक नगरातल्या सर्व मंदिरांचा विध्वंस केला. सुंदर नारायण मंदिर पडून मशीद बांधली, कपालेश्वर मंदिर उद्ध्वस्त केलं, भद्रकाली मंदिर पाडून मशीद बांधली आणि तिथून तो नाशिक रोज गणपतीचे महाराज किल्लीच्या पाडून मशीद बांधली. आणि मग मराठीचा आदेश त्यांना औरंगजेबाच्या निधनानंतर उगीच नाही, ही क्रांतिकारी घटना आहे. शिवाजी महाराजांच्या पश्चात 27 वर्ष हा महाराष्ट्र सुंदरा, तर शिवाजी महाराजांचे राष्ट्रवाद दाखवला होता. शिवाजी महाराजांचा संघर्ष 9 वर्ष.
औरंगजेबाला वाटलं सपाजी राजांच्या हातीने करण्याची एकेका रक्ताच्या थेंबातून शेकडो हजारो संभाजी निर्माण झाले. राजाराम महाराजांनी 11 वर्ष लढा केला. वयाच्या फक्त 29व्या वर्षी मृत्यू पावला. औरंगजेबाला वाटलं दुसरा खावा गेला, आता कोण लढणार? तर त्याला शिवाजी राजाने साधलेलं मात्र समजला. 23 वर्षाची विधवा तरुणी भद्रकाली द्रौपदी नाही का ताराराणी साहेब 27 वर्ष संघर्ष करून हाताला काय लागलं? निराश झालेला औरंगजेब या भूमीत काढून 20 फेब्रुवारी 1707 हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. 12 वर्षामध्ये मराठ्यांनी दिल्ली जिंकली. बाळाजी विश्वनाथ पेशवे, खंडेराव दाभाडे दिल्ली गेले, दिल्ली जिंकली. 30 वर्ष मुघलांच्या पेटीमध्ये असलेल्या महाराणी विसुबाईंना दिल्ली फसवून फक्त 50 वर्षामध्ये अटक जिंकून अटक ते कटक साम्राज्य निर्माण केलं. असे तू हिमाचल हिमालयाच्या शिखरापासून सागराच्या तीरापर्यंत या अथांग देशावर हिंदूंचं साम्राज्य निर्माण केलं. मराठ्यांचं काही केलं त्यांची प्रेरणा ठेवण्यासाठी नुसतं साम्राज्य निर्माण केलं नाही. नादिरशाह असेल, अब्दाली असेल, त्या अब्दालीला पडवून लावलं. प्रॉक्सी वॉर झालं. चिंतन करा. त्या अब्दालीला आम्ही अटकपर्यंत पडवून लावलं. त्या अब्दालीने नजीक खानाने प्रॉक्सी वॉर केलं. सर्व मुसलमानांना एकत्र केलं. मराठी मुघल बादशाच्या रक्षणाला गेले होते, परंतु दुर्दैवाने सगळे मुसलमान एकत्र झाले. परंतु थमतेच हिंदू राजकीय अब्दालीला 1 लाख मराठ्यांनी बलिदान दिलं. 14 जानेवारी 1728 नुसतंच राज्य करायचं नाही, तर देशाच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी कसं बली द्यावं, कसं बलिदान द्यावं हेही मराठ्यांनी दाखवलं. त्या पानिपतच्या समरभूमीमध्ये अब्दाली युद्धात जिंकला. मराठी लक्षात ठेवा. कारण की पुन्हा अब्दालीला या देशात राहण्याची सगळे हिंदुस्थानवर आक्रमण करण्याची सुरुवात झाली नाही. फक्त 10 वर्षामध्ये माधवराव पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र कानडे, भिसाजी पंत बिनीवाले, महाजी शिंदे, तुकोजीवळकर, ही सर्व मंडळी इथं बसले. पुन्हा दिल्ली जिंकली आणि 32 वर्ष दिल्लीचं रक्त साधी गोष्ट केली. 7 सप्टेंबर 1803 जनरल लेकच्या नेतृत्वाखाली इंग्रज दिल्लीवर चालून आले. एकही मुघल लढायला आला नाही, एकही राजपूत राजा आला नाही. त्या इंग्रजांची मराठी शेवटपर्यंत लढत राहिले. नॉयडा रेसकोर्स मध्ये आपणच गेलो होतो. नॉयडा रेसकोर्स मध्ये इतकं झालं आणि 5,000 मराठ्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. आणि म्हणून विजयी सेनापती जनरल लेक इतिहासामध्ये देऊन ठेवतो दिल्लीच्या विजयाचा इतिहास. ही दिल्ली आम्ही मुघलांशी लढून जिंकली नाही, तर दिल्लीसाठी आम्हाला महाराष्ट्राची प्रारंभ करावे मिळावे लागले. आणि त्याचं फारच मोठा स्तंभ नोएडा रेस्टोरंट मध्ये आहे. बाबांनो कर्तव्य ते मराठ्यांनी दाखवलं. त्यानंतर देखील बघा इंग्रजी राज्य आलं. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, झाशीची राणी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, चाफेकर, सावरकर, सुभाषचंद्र बोस सिंहगडावर आले. सावरकरांना भेटल्यानंतर सुभाषचंद्र बोस सिंहगडावर आले. कल्याण दरवाजामध्ये ते गवी केतकर त्यांच्या बरोबर होते.
आणि त्या कल्याण दरवाज्याच्या 5 पायऱ्यांवर सुभाषचंद्र बोसांनी रवींद्रनाथ टागोरांचं शिवकाव्य स्वतः मोठ्यांदा म्हणावं याला म्हणतात प्रेरणा. म्हणतो एखाद्या किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांचं काव्य आपण म्हणावं आधी वगैरे निघून बसलंय का, कशाला म्हणावं, कोणी बसलाय आणि कोण बघू जात असं तर सगळ्या आवडते. सुभाषचंद्र बोसांनी रवींद्रनाथ टागोरांकडं त्यांचं काव्य म्हटलं आणि सावरकरांकडून मी अरे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर असहकार झाला, कुठल्याही प्रकारची मदत नाही. निराश झालेले सुभाषचंद्र बोस सावरकरांच्या भेटीला गेले. त्यांनी सांगितलं यांनी काय म्हणावं लागेल, मुठभर मीठ उचलून शसून पळून जात असतात. काय हे विडंबन आहे. अरे अंदमानच्या त्या काळ कोठाडीमध्ये आम्हाला पूर्ण ओढावा लागला आणि प्रिन्स आझाद यांच्या गावामध्ये राहत होता. स्पर्धा आहे गरम पाण्याचा करपा बाबांनो माणसं किती असतात हे शोध त्यांच्याच वाटलं तरी म्हणजे मी गेले. अरे इथं बलिदानाची रांग लागलेली आहे. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, त्याला उभाजी नायकाचं बलिदान आहे, त्याला चाफेकरांचं बलिदान आहे, त्याला भगतसिंगांचं बलिदान आहे, त्याला सुभाषचंद्रांचं बलिदान आहे, त्याला नानासाहेब पेशवे यांचं, त्याला झाशीच्या राणीचं बलिदान आहे. कोणाची टीका करतात, हे राष्ट्र अशी टिंगल करतं, त्या राष्ट्राची अवस्था अशी विपन्न होते. लक्षात ठेवा, कोणीही यावं, माणसं मारून जावं, काळ बदलला एक मारा याला म्हणतात. आणि म्हणूनच सांगतो बाबांनी हे जे राज्य विशेषतः निमित्त आहे हे बेळी तिकट आपण चिंतन करायचं, समाज पाहतात. आदर्श व्यक्ती आदर्श समाज घडवते आणि आदर्श समाज आदर्श राज्य घडवत. राज्य उगीच आदर्श होत नाही. मग असं द्या प्रत्येकाला माझं राष्ट्र आदर्श एक पाणी 100 पाण्याने द्यावं बाळ इतकं सोपं आहे. तो राष्ट्र आदर्श राष्ट्र बलिदान मागत असतं, राष्ट्र त्याग मागत असतो, राष्ट्र संघर्ष मागत असतं. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी भयमुक्त समाज निर्माण केला. शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण केला. शिवाजी महाराजांनी दहशतमुक्त राष्ट्र निर्माण केलं. आणि म्हणून आम्हाला पुन्हा एकदा तो सुवर्ण भारत गौरवशाली हिंदुस्थान शिवरायांचा हिंदुस्थान निर्माण करायचं असेल तर आम्हाला दहशतमुक्त राष्ट्र निर्माण करावं लागेल. आमच्याला भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र निर्माण करावं लागेल. आणि देवाने असं केलं. हा देश, ही संस्कृती, हा समाज पुन्हा गौरवशाली राहणार पाहिजे. आणि त्याची पावलं चालल्या लागेल. महाराजांच्या त्या एकेका त्याला त्यांच्या सहकार्यांना आपण धन्यवाद देऊ. आणि असं नाही की शिवाजी महाराजांचा एक पायी होण्याचा प्रयत्न करू. आमच्यासाठी हा देश जगाचा मार्गदर्शक होणार आहे. कारण की स्वार्थाशिवाय जगाला दुसरं मार्गदर्शन त्यावेळेस व्यक्ती नाही. हे सगळे मरण्यासाठी लढण्यासाठी जगताय, परंतु भारत जगण्यासाठी कसं जगावं याचं मार्गदर्शन फक्त
भारत आणि भारतच करू शकतो अशा निविष्टांना त्या संस्कृतीला मला स्वतःला नतमस्तक होतो आणि इथेच सांगतो जय हिंद.